हे सांगलीच्या कडेगावमध्ये आज राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अगदी थोड्याच वेळात वांगी या ठिकाणी सोनहिरा कारखाना परिसरातील पतंगराव कदम यांचं स्मारक आणि पुतळ्याचं उद्घाटन पार पडणार आहे। त्यानंतर कडेगाव येथील भारती विद्यापीठ आवारात सभा देखील पार पडेल। दरम्यान स्मारक लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीयेत। राहुल गांधी सांगलीच्या दौऱ्यावरती आहेत। पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं जाणार आहे। राहुल गांधींचा सांगली दौरा, यावेळेस शरद पवार यांच्यासह महाविकासचे अनेक नेते देखील उपस्थित असतील, मात्र उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। यावेळेस सभा देखील घेतली जाईल। या ठिकाणी राहुल गांधी हे संवाद साधतील। कडेगावमध्ये आज राहुल गांधी येत आहेत, तसेच शरद पवार देखील येणार आहेत। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील या ठिकाणी उपस्थित असतील। सकाळी वांगी या ठिकाणच्या सोनहिरा कारखाना परिसरातील पतंगराव कदम यांचं स्मारक आणि पुतळ्याचं उद्घाटन पार पडणार आहे। आणि या संदर्भात थेट सांगलीत जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी शरद सातपुते आहेत आपल्यासोबत। शरद, आपण पाहतोय पतंगराव कदम यांच्या खरं तर स्मारकाचं लोकार्पण होतंय आणि आपण पाहतो राहुल गांधी असतील, शरद पवार ते देखील येत आहेत, मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं असून देखील ते येणार नाहीयेत असं कळतंय। नेमकं कारण कळू शकलंय का? वर्षा, ही कळालेली माहिती खरी आहे, पण नेमकं कारण समजलेलं नाही आहे। आज इथं सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आहे। आज शिक्षक आहे, पतंगराव कदम हे स्वतः शिक्षक होते। महाराष्ट्रात त्यांनी अनेक राजकारणात असताना वेगवेगळे पदं बसवलेले आहेत आणि आज 18 फुटी जवळपास पूर्णाकृती पुतळा आपण ह्या पाहू शकतो। या पिंडालमध्ये तो पुतळा उभा केलेला आहे। याच पुतळ्याचं अनावरण जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमामध्ये देशाचे नेते शरद पवार, खरगेजी आणि परत रमणारा रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला या गावातील मोजकेच प्रमुख विश्वजित कदम आमदार यांच्या जवळच्या लोकांना निमंत्रण देण्यात येणार आहे। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीयेत, त्यामुळे अनेक चर्चा देखील रंगतील। खूप खूप धन्यवाद शरद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।